ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेवर आपली सत्ता कायम राखत ठाणे महापौरपदी आज शिंदेंच्या शिवसेनेकडून तब्बल 3 वर्षांनंतर शर्मिला पिंपळकर गायकवाड विराजमान झाले, तर सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपचे कृष्णा पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासीन अधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ आणि निवडणूक अधिकारी व ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनी तुळशीची रोपे देऊन स्वागत केले. तसेच सभागृहात सर्व 131 नगरसेवक उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह शिवसेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीत महापौर उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला. यासाठी ठाणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाय महापौर पदासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये 4,500 किलो वजनाचे फुले लावून जय्यत तयारी केली असल्याचे पाहायला मिळाले. कसा आनंदोत्सव साजरा करतात? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य आपले आनंद दिघे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आज महापौर पद आपल्याला मिळालेलं आहे. ठाणे शहराचा विकास करण्याची संधी मिळालेली आहे आणि या संधीचं मी चांगल्या प्रकारे काम करेल एवढं सांगेल. ठाणे शहराचा विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या ठाणे शहर मोठा आहे. राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहराकडे पाहिलं जातं, त्यामुळे एक मोठी जबाबदारी आहे. कशा प्रकारे त्याला न्याय द्याल? खरं तर हे महायुतीचं सरकार आलेलं आहे. आपले महापौर आणि उपमहापौर जे महापौर शिवसेनेचे आहेत आणि उपमहापौर हे भाजपचे आहेत. तर जेव्हा 22चा कार्यकाळ संपल्यानंतर 4 वर्ष प्रशासन सर्व काही बघत होते, पण आता जेव्हा सभा बसतील त्यानंतर ठाणे शहरातील जनतेचा आणि नगरसेवकांचा सगळे प्रश्न जे काय मांडतील ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कोणते प्रश्न पहिले प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करतात? जेव्हा सभा बसतील त्याच्यानंतरच ते सगळं ठरवण्यात येईल. ओके, थँक्यू. कोविड काळापासून निवडणूक ही लांबणी होती, त्यानंतर काही आरक्षणाच्या मुद्द्यावरती पण निवडणूक लांबणीवर गेली होती. ती निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या लढली गेली. त्याच्यामध्ये ठाणेकर जनतेने भरघोस प्रतिसाद देऊन महायुतीचा विजय केलेला आहे. या विजयाबरोबरच आमचे महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे आमदार संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे साहेब आणि आमचे अध्यक्ष संदीपजी लेले साहेब यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर म्हणून त्यांनी उमेदवारी दिली आणि ती उपमहापौर म्हणून मी आज पदभार स्वीकारत आहे. तर भविष्यात महापालिकेमध्ये असणारी चॅलेंजेस गेले 4 वर्षापासून जे काही प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत, प्रकल्प प्रलंबित आहेत, ट्रॅफिक समस्या असेल, त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल, आणखीन पार्किंग समस्या आहेत, हे बरेच विषय आम्ही प्रामाणिकपणे ठाणेकरांच्या सेवेकरता हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट देखील वाढलेला आहे. 2017 मध्ये 23 नगरसेवक निवडून आले आहेत, 2026 ला 28 नगरसेवक निवडून आलेले आहे. तर शील ते वडवली, भाजप वाढवली अशा पद्धतीने संपूर्ण बॅनर जो आहे तो शहरामध्ये झळकत होता. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने भाजपला वाढवण्यासाठी कार्य करणार? म्हणजे खरोखरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात भाजपा ठाणा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात वाढतच चाललेली आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या आणि विकासाच्या प्रगतीवर 100% भाजपा ही भूमिका घेऊन आमचे संजयजी केळकर साहेब, लेले साहेब आणि डावखरे साहेब यांनी घेऊन चालली होती वाटचाल. पण वरिष्ठ नेत्यांनी युती डिक्लेअर केल्यामुळे युतीत आम्ही लढलोय आणि युतीमध्ये आमचा स्ट्राईक रेट जवळजवळ 100% आहे आणि त्या स्ट्राईक रेट पुढेही वाढवण्याच्या हिशोबाने आम्ही सर्व युतीचे नगरसेवक, आणखीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आमचे सर्व आमदार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना विश्वासात घेऊन नक्कीच 100% भाजपा या हिशोबाने आम्ही भविष्यात वाटचाल करू.